वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातु मुनेत्रं समागत्य तिष्ठन्तमानन्दघनं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। बाबाजी सद्गुरुदास तुकाराम। ओम नमो दानेश्वर।
झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचनी अति भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुगया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु दयाचे गिर्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण हे जीवन श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार आता शरण शरण जी हानो देवाचे द्वारे उभाक्षण भरी तेणे मुक्तीचारी साधेल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग महान संत भागवत भक्त वेदशुद्ध वारकरी तत्वज्ञ ज्ञानी यांचे ज्ञानी योगी यांचे योगी साधकांचे मायेबा विश्व माऊली जगाची आई बनण्याचं सामर्थ्य ज्या संतांमध्ये आहे ते म्हणजे संत श्रेष्ठ ज्ञानोबा राय यांचा देवाची भक्ती केल्यानंतर नवे नवे पंढरीचे पांडुरंग परमात्म्याचं अखंडपणे नामस्मरण केल्यानंतर या मानवी जीवाला या मानवी नरदेहाला काय काय फायदे होतात याचा अर्थ प्रतिपादन करणारा 4 चरणांचा सर्वांच्या परिचयाचा सोपा अभंग काय म्हणतात ज्ञानोबा या अभंगाच्या माध्यमातून देवाचे द्वारे उभा क्षण भरी या मानवी नरदेहाला आल्यानंतर हा देह आपल्याला मिळाल्यानंतर आपण भक्ती ही केलीच पाहिजे भक्ती केली पाहिजे देवाचं नामस्मरण केलं पाहिजे का कारण हा देव पंढरीश पांडुरंग परमात्मा हा कशाचा भुकेला आहे देव भावाचा भुकेला आहे भक्तीचा भुकेला आहे म्हणून भक्ती ही आपण केलीच पाहिजे म्हणून माझे ज्ञानोबा राय म्हणतात जो कोणी त्या देवाच्या दारामध्ये पांडुरंगाच्या दारामध्ये क्षणभर उभा राहील त्याला 4ही मुक्ती प्राप्त होतील किती वेळ उभा राहायचंय क्षणभर आपण तर सगळे रोजच उभा राहतो काय काय रस्त्यावर देवा देवाचे द्वारे उभा क्षणभरी 4 प्रकारच्या मुक्ती आपल्याला मिळतात सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता या 4 मुक्ती आपल्याला मिळतात बघा आपण पंढरीला पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यानंतर देवाच्या
गाभाऱ्यामध्ये आपलं अर्ध शरीर नेता येतं, आपले मस्तक त्या देवाच्या चरणावरती ठेवता येतं. असं जगातलं एकमेव देवस्थान म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग. मग ते 4 खांब जे आहेत ते 4 खांब या 4 भक्तींचे प्रतीक आहेत. ते गाभाऱ्याचे 4 खांब सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. ज्या वेळेस आपण पंढरीला जाऊ एक क्षणभरासाठी ज्यावेळेस देवाच्या चरणावरती नतमस्तक होतो 4 मुक्त आपल्याला मिळत असतात. महाराज पुढे जाऊन म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, देवाचं नामस्मरण अखंडपणे करा, आयुष्यभर करा, जन्मभर करा. पुण्याची गणना किती पुण्य होईल? अगणित पुण्य. जे पुण्य आपल्याला मोजताही येणार नाही. आपल्यासारखा म्हणतो महाराज आपल्याला कुठं जमतंय, आम्ही आलो संसारी माणसं. त्याला सुद्धा महाराज पुढच्या चरणात पर्याय करा. आसोनी संसारी जिवे वेमुखरी वेदशास्त्र भारी बाह्य सदा. त्याला सुद्धा पर्याय काढला. अहो तुम्ही संसारी का, पण संसाराला काय मुक्ती मिळणार नाही का? महाराज म्हणतात अवश्य मिळेल, पण त्यांनी काय करा, थोडी गाही करा. आसोनी संसारी जिवे वेमुखरी. संसारी माणसाने काय करायचंय? वेग धरायचा आहे. कशामध्ये वेग धरायचा आहे? परमार्थात का प्रपंचात? कशात वेग धरायला सांगितला? परमार्थामध्ये. आपण कशात वेग धरतोय? प्रपंचामध्ये. माळवदाचं झालं की पत्र्याचं, पत्र्याचं झालं की सल्फाचं, सल्फ्याचा एक माल झाला की पुढच्या वर्षी त्याच्यावर एक, पुढं गाडी. आपण वेग धरला तो धरला प्रपंचामध्ये. पण महाराज म्हणतात तुम्ही संसारी आहात ना, तुम्ही परमार्थामध्ये वेग धरा. हे मी सांगत नाही. कोण सांगते? वेदशास्त्र भारी बाह्य सदा. वेद शास्त्र पुराण आपले हात वर करून आपल्याला सांगतोय की संसारी माणसाने परमार्थ गाही करा आणि प्रपंच संसार हा सावकाश करा. खरे महाराज तुम्हाला सांगाय काय जाते, पण असं काय उदाहरण आहे का? नामस्मरणाच्या आधारावरती देवाच्या अखंड नामस्मरणाद्वारे ज्याला देवाची प्राप्ती झालेली आहे. हो महाराज म्हणतात आहे. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा नाना पांडवा घरी. अहो याचं सुद्धा उदाहरण आहे. महाराज दृष्टांत देतात. कौरव आणि पांडव, पांडव आणि द्रौपदी, पांडवांचा अध्यात्म योग ध्यानधारणा याच्याशी काही संबंध नव्हता. परंतु पांडवांची आणि द्रौपदी आईची भक्ती जी होती ती कोणावरती होती? हो भगवान श्रीकृष्णावरती होती. कोणतीही अडचण येऊ द्या, पांडवांवरती येऊ द्या, द्रौपदीवरती येऊ द्या, मग ती रणांगणामध्ये असेल, हस्तिनापूर मध्ये असेल, जंगलामध्ये असेल, जिथे जिथं त्यांना संकट आले हा द्वारकेचा रांगा पांडवा घरी. म्हणून महाराज म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी विठाला. हा झाला अभंगाचा साधा सोपा सरळ अर्थ. हा अर्थ आपणाला लक्षात आलेलाच असेल. हा अभंग सर्वांच्या परिपाठात आला आहे. पाठ नाही असा माणूसच असू शकत नाही. आपण शोधायची बी गरज नाही, कारण सगळ्याचा पाठ झाला. बघा या ठिकाणी सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा पर्याय असा सालाबाद प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व गाथा भजन सोहळा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर गाळठण नंबर 1 तालुका इंदापूर वर्ष 31. अरे वा, अत्यंत उत्कृष्टपणे चालू असलेला हा नामयज्ञ सोहळा, ज्ञानयज्ञ सोहळा, अन्नदान सोहळा सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने मदतीने अत्यंत आनंदाच्या वातावरणात सुरू होत आहे.
आज मला वाटतं आज पहिला दिवस, पहिल्या दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या, सर्व वारकरी संप्रदाय, सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ, भजनी मंडळी सर्वांच्या कृपाशीर्वादाने ही सेवा माझ्याकडे आली आहे. अत्यंत उत्कृष्ट असे महाराज मंडळी या ठिकाणी आहेत. या ठिकाणी व्यासपीठ चालक जे आहेत हरिभक्तपरायण मधुसूदन महाराज पाटील आळंदी यांच्या मार्गदर्शनाखाली व्यासपीठ चालू आहे. आजची प्रवचन सेवा मला वाटतं त्यांचीच झाली. हरिभक्तपरायण मधुसूदन महाराज पाटील 4 ते 6 काकडा, 7 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण, 11 ते 12 गाथा भजन, 12 ते 4 भोजन विश्रांती, 5 ते 6 प्रवचन हरिपाठ, 7 ते 8 पंगत आणि रात्री 9 ते 11 कीर्तन. ते बरोबर बोल्ड मध्ये टाकले. बोल्ड मध्ये कशामुळे टाकलंय? 9 ते 11 म्हणजे कीर्तन ढेर येटावं असतं. नेटाने सगळी कामाने जमलेली असते, ते बुक केलेले असल्यावर मग चलतंय. जीवन यायचं म्हणलं मग लय पडावं लागते. असो अत्यंत उत्कृष्ट असं नियोजन आहे. बघा, सप्ताह, सप्ताह म्हणजे देवाची पूजा, देवाची सेवा करण्याचं उत्कृष्ट माध्यम म्हणजे सप्ताह. या ठिकाणी सप्ताहाला येणाऱ्यांनी, आयोजकांनी, नियोजकांनी, पंगती घालणाऱ्यांनी, अन्नदात्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जी सेवा आहे ही पंढरीश पांडुरंग परमात्म्याची सेवा आहे. वेगवेगळे कीर्तनकार येथील, प्रवचनकार या ठिकाणी सगळे उत्कृष्ट टाळकरी, वारकरी, माता मौली या ठिकाणी उभा आहेत, हार्मोनियम वादक, मृदुंग वादक सगळे जे करत आहेत ही कुणाची सेवा आहे? ही देवाची सेवा आहे. आणि देवाची सेवा म्हटल्यानंतर ही सेवा कुठल्या फडमालकाची नाही, ही सेवा कोणत्या पुढाऱ्याची नाही, ही सेवा कुठल्या व्यापाऱ्याची नाही, ही सेवा कुठल्या वडेची नाही, किंवा ही सेवा कुठल्या खेळबिनाची नाही. ही सेवा ही हे पंढरीश पांडुरंग परमात्म्याची आहे. आणि ज्या मनाने, तनमन धनाने, ज्या ज्याप्रमाणे शक्य होईल प्रत्येक जण आपला फुलाची पाकळी, तिळाचा घर या सप्ताहामध्ये सेवा केली पाहिजे. आणि ह्या सप्ताहामध्ये जो अंतःकरणापासून सेवा करतो, म्हणजे कुणी या ठिकाणी घालून काढण्याचं काम करत असेल, कुणी सतरंजी हातरण्याचं काम करत असेल, कुणी पंक्ती देण्याचं काम करत असेल, लहान लहान मुली या ठिकाणी रांगोळी घालण्याचं काम करत असतील, कुणी हार आणण्याचं काम करत असेल, बरोबर आहे, कुणी शेवटच्याला सगळे गेल्यानंतर माईक सिस्टीम गोळा करून ठेवायचं काम असेल, कोणतंही काम देवाची सेवा म्हणून जर तुम्ही करत असाल तर कीर्तनकारापासून ते झाडून काढणाऱ्यापर्यंत सर्वांना सारखं फळ मिळत असतं. सेवेमध्ये वर्गवारी नाही. क्लास 1 सेवा, क्लास 2 सेवा, ही सेवा केल्यावर जास्त फळ मिळतंय असं अजिबात नाही. या सप्ताहामध्ये प्रत्येकाने तनमन धनाने जिथं जिथं शक्य होईल आपली सेवा करायची आहे. आपल्याला फळ मिळत असतं. परंतु एक भाव त्या ठिकाणी महत्वाचा, ही सेवा करत असताना आपला भाव कसा पाहिजे? शुद्ध पाहिजे. आपला अंतःकरण कसं पाहिजे? शुद्ध पाहिजे. तरच आपलं काय होत असतं? हित होत असतं, कल्याण होत असतं. महाराज म्हणतात की ते करावे देवाचे करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. आपला भाव जर शुद्ध असेल तर आपल्याला फळ देण्यापासून कुणीही दूर ठेवू शकत नाही. आपण ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आहे, नुसतं बोर्ड जरी फिरवलं, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी. सेवेमध्ये बदमाशी चालत नाही, बदमाशी करायची नाही, चुकारपणा करायचा नाही. करायचं तर घेतलं, नाहीतर आपलं बाहेर जाऊन चांगला खाली बसायचं. अंतःकरणापासून
फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. अहो बघा, हा इष्टीचा जर आपण बघितला, महामंडळाचा सुरक्षा सप्ताह असतो. काय सुरक्षा सप्ताह. बँकेचा काय असतो? बचत सप्ताह. बचत कशी करायची त्याचा सप्ताह, बचत सप्ताह. नगरपालिकेचा काय असतो? नगरपालिका स्वच्छता सप्ताह. म्हणजे काय, कुठं कुठं जिथं घाण झाली तिथं काय करायचं, त्या सप्ताहात सगळं काढून घ्यायचं. बँक सुद्धा काय, एखाद्याचं हेच कर्ज झालेलं असतं, एखादं डब्बे राहिलेलं असतं, ती बचत सप्ताह त्याला बोलवून सांगतात लेवल वाढायला लागले. तसं तुम्हासाठी हा वारकऱ्यांनी सुरू केलेला अखंड हरिनाम सप्ताह. इथं नामाचा काय करायचं, आपण जयघोष करायचा आहे. जे काही आपल्या अंतःकरणामध्ये मळकट आलेला आहे, दुसरपणा आलेला आहे, तो सप्ताहामध्ये आपण दूर ठेवायचा आहे. या ठिकाणी उत्कृष्ट असं नियोजन. पावसाचे दिवस असून सुद्धा मंदिर पूर्णपणे भरलेलं आहे. भरपूर असे टाळकरी या ठिकाणी आजच्या या कीर्तन सेवेसाठी, माझी पहिलीच आपल्या गावातील पहिलीच सेवा, आणि या कीर्तन सेवेसाठी उत्कृष्ट असे आपल्या गावातीलच गायनाचार्य, इंदापूर तालुक्याचं गायन वैभव आमचे हरिभक्त परायण प्रसाद महाराज पाटील असतील, आळंदीवरून आलेले अविनाश महाराज बंडकर असतील, माझ्या बरोबर आलेले मेघनाथ महाराज असतील, लाला महाराज असतील, गावातील सगळेच आदरार्थी ज्येष्ठ, त्यांचं वारकरी संप्रदायामध्ये अध्यात्मामध्ये त्यांनी आपली साधना केलेली आहे असे आदरार्थी माणसं या ठिकाणी उभा आहेत. त्या ठिकाणी खरं तर माता माऊलीसाठी एकदा खरंच टाळ्या वाजवा, म्हणजे मनापासूनच वाजवा. काय झालंय, एक तर लय अवघड झाले, आणि त्यात ज्या वेळेस एखादी स्त्री एखाद्या गोष्टीमध्ये पुढाकार घेत असते ना, त्यावेळेस असा युवक वर्ग लहान मुलं त्या परमार्थामध्ये वाढत असतो. उत्कृष्ट असं माता माऊली या ठिकाणी उभं आहेत. आजच्या या कार्यक्रमासाठी हार्मोनियम वादक आमचे मार्गदर्शक हरिभक्त परायण महादेव महाराज जावळे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. गायक प्लस वादन दोन्ही काम ते करत आहेत. आणि हार्मोनियम असल्यावर जरा अजून एक स्टेप मिळते उड्या हाणायला, आता जमतंय बाबा. असं उत्कृष्ट असे दोन मृदुंगाचार्य हरिभक्त परायण आदित्य महाराज असतील, आणि हरिभक्त परायण हरिदास शेंडगे महाराज उत्कृष्ट असे, आणि आमचे सगळ्यांचे लाडके व्हिडिओग्राफर पाटील महाराज, बरोबर ना? पाटील महाराज माऊली काय त्यांचं भक्ती जिवाळा उत्कृष्ट असं शूटिंग. त्या ठिकाणी हर्षल मंडप कार्टन नंबर 1 उत्कृष्टाची साऊंड सिस्टीम, विनेकरी बाबा, सगळ्यांच्या सहकार्याने चालू असलेला हा नामयज्ञ सोहळा तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि चिंतनाला प्रारंभ. आज सप्ताहाचा पहिला दिवस, म्हणून या सप्ताहाच्या पहिल्या दिवशी आजच्या सेवेसाठी हरिपाठ या ग्रंथातील पहिलाच अभंग नामपर प्रकरणातील सेवेसाठी घेतलेला आहे. बघा, हरिपाठ, हरिपाठ हे शास्त्र आहे. हरिपाठ हा ग्रंथ आहे. तुम्ही महाराज म्हणताल तुम्ही बी एक नंबरच आहे, आम्ही बी एक नंबर आहे, हे तर येऊन बडाया मारायला लागलाय. हरिपाठ कुठं ग्रंथ आहे का? हे 5 रुपयाला मिळतं पुस्तक. तुम्हाला आवाज स्पष्ट येतो का सगळ्याला? माझी मला जर आवाजच कमी येतोय, मला असं वाटतं तुम्हाला आवाजच ऐकू येत नाही. येतोय ना सगळ्याला आवाज? काय महाराज बडाया मारता तुम्ही? कुठं हरिपाठ ग्रंथ 5 रुपयाला पुस्तक मिळतं मार्केटमध्ये. बघा, किमतीवरती ग्रंथाचं मूल्य अवलंबून नसतं, किमतीवरती ग्रंथाचं महत्व अवलंबून नसतं. तर मला सांगा, माणिकचंद गुटक्याची पुढे केवढं किती? आता सांगावं तरी पण सांगितलं तरी म्हणते काय असो. बरं, सकाळची किंमत कितीला आहे? सकाळ पेपर 7 रुपयाला आहे. 7 रुपये. हरिपाठ 5 रुपयाला, सकाळ 7 रुपयाला. गीता, गोरखपूर प्रेसची गीता, तिची किंमत किती आहे? 1 रुपया. किती? 1 रुपया. पण 1000 वर्ष झालं ती गीता आपण आपल्या डोक्यावरती घेऊन फिरवतोय, बरोबर आहे?
आता बघा, परंतु सकाळची किंमत 7 रुपये, पण त्या सकाळला किंमत जरी जास्त असली तरी सकाळ मर्यादा आहे. सकाळ पेपर माणूस कितीपर्यंत वाचून हे आवडणार असलं तर दुपारपर्यंत, लय पुढे गेलं तर संध्याकाळपर्यंत. तिथून तो सकाळ कुठल्या कोपऱ्यात पडेल ते आपल्याला बी माहित नाही. आणि दुसऱ्या दिवशीचा सकाळ येईपर्यंत, आदल्या दिवशीचा सकाळ माणसं कशाला वापरते त्याचा बी आपण काय अंदाज लावू शकत नाही. परंतु गीता गेले 5,000 वर्ष झालं आपण आपल्या डोक्यावर मिरवतो. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की किमतीवरती कोणत्याही ग्रंथाचं मूल्य अवलंबून नसतं. विठ्ठला म्हणून हरिपाठ हे शास्त्र आहे. हरिपाठ हा ग्रंथ आहे. बघा, हरिपाठ ग्रंथ म्हणण्याची 2 कारण या ठिकाणी वाचनामध्ये आली. शास्त्र सांगतं हरिपाठामध्ये अनुबंध चतुष्टी आहे, अनुबंध चतुष्टी. आणि दुसरं कारण म्हणजे अक्षर थोडी आहेत. अक्षर किती आहेत? थोडी आहेत. पहिलं अनुबंध चतुष्टी. अनुबंध चतुष्टी म्हणजे काय? एखाद्या ग्रंथाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, एखादा ग्रंथ वाचायला सुरुवात करतो, अध्ययन करायला सुरुवात करतो, त्या ग्रंथाच्या सुरुवातीला 4 प्रेरणा आपल्याला मिळत असतात. त्याला म्हणत असतात अनुबंध चतुष्टी. मग अनुबंध चतुष्टी कशाला म्हणायचं? त्या 4 प्रेरणा कोणत्या? अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध याला म्हणायचं अनुबंध चतुष्टी. या माध्यमातून आपण एखाद्या ग्रंथामध्ये प्रवेश करत असतो. मग आता हरिपाठाचा विचार करा. हरिपाठाचा अधिकारी कोण सांगितलं? देवाचे द्वारी उभा क्षणभरी, हा एक झाला. आणि दुसरा आसोनी संसारी जिव्हे वेगू करी, हे झाले 2 हरिपाठाचे अधिकारी. हरिपाठाचा विषय काय आहे? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हा झाला हरिपाठाचा विषय. प्रयोजन, फायदा काय काय आहे त्याच्यामध्ये? देवाचे द्वारे उभा क्षणभरी, फायदा काय? तेने मुक्तेचारी साधिल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. 2 फायदे सांगितले. म्हणजे प्रयोजन, फायदे 2. एक तर पुण्याची गणना कोण करी आणि तेने मुक्तीचारी साधिल्या. या 3 जणांचा एकमेकाला असलेला संबंध याला म्हणायचं अनुबंध चतुष्टी. म्हणून हरिपाठ हे शास्त्र आहे, हरिपाठ हा ग्रंथ आहे. विठ्ठला दुसरं कारण सांगितलं अल्प अक्षरम अर्थ सार्वतम. अल्प अक्षरम अर्थ सार्वतम. अक्षर थोडी परंतु अर्थ हा आकाशाला गवसणी घालणारा. अक्षर थोडी परंतु अर्थ हा आकाशाला गवसणी घालणारा. आपलं झालंय उलट. आपले अक्षर झाले फार आणि अर्थ झालाय थोडा. डोंगर पुकरून ऊन देर करायचं. पण हरिपाठाचं तसं नाही. हरिपाठामध्ये अक्षर थोडी आणि अर्थ आकाशाला गवसणी घालणारा. आपण सहज हरिपाठा काय करू नये, वाया तो दुर्गम खाली म्हणले की सांगते. हरिपाठा आम्ही काय करावं? हरिमुखे म्हणा, अक्षरे थोडी, अर्थ आकाशाला गवसणी घालणारा. आणि मग एवढं सगळं असताना ज्ञानोबरायांनी हरिपाठ लिहिण्याची गरज का पडली? ज्ञानेश्वरी एवढा मोठा ग्रंथ आहे, चांगदेव 65 आहे, अमृतानुभव आहे, तरी सुद्धा ज्ञानोबरायांनी हरिपाठ हे 27 अभंगाचं पुस्तक, 27 अभंगाचा ग्रंथ लिहिला. मग एक लक्षात आलं, आता अमृतानुभव असेल, ज्ञानेश्वरी असेल, प्रत्येकाला वाचन करण्याला, अध्ययन करण्याला अधिकारी सांगितलेला. प्रत्येक गोष्टीला अधिकारी सांगितला. आता ज्ञानेश्वरीचाच विचार करा. ज्ञानेश्वरीला अधिकारी सांगितलाय सुमनु, शुद्धमती, अनिंदक,
अनन्य गती पैका गोप्या परी चावळीचे सुखे. 4 प्रकारचे अधिकारी ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी सांगितले. सुमनु, शुद्धमती, अनिंदर, अनन्य गती. आता सुमनु, सुमन कुणाला म्हणायचं? आपल्याला माहिती सुमन, सुमन या शब्दाचा अर्थ काय होतो? फुल होतो. पण इथं आपण काय घ्यायचा? सुमन. सुमन म्हणजेच कसलं मन? चांगलं मन. आणि परमार्थामध्ये चांगल्या मनाची गरज आहे. तो का म्हणे मोकळे मना, ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी अधिकारी सांगितला पहिला सुमनु, माणसाचं मन कसं पाहिजे? मोकळं पाहिजे. दुसरा सांगितला शुद्धमती. आता शुद्धमती म्हणजेच काना वचनाची भेटी. म्हणजे कसं? गुरुचे वचन आणि शिष्याचे कान पाठच. एकदा का वर्गात शिक्षकाने गुरुजीने शिकवलं ते विद्यार्थ्याचं काय? पाठच. त्याला म्हणायचं शुद्धमती. अर्जुन, अर्जुन हा कसा आहे? शुद्धमती आहे. बघा बुद्धी जर आपण विचार केला शुद्धमती, तसं मतीचं जर बघितलं 3-4 प्रकार पडतात. शुद्धमती काना वचनाची भेटी, गुरुचे वचन, शिष्याचं कान की पाठच. नाहीतर बुद्धीचे सुद्धा प्रकार ढोबळ मनाने ढोबाबा सांगतात. बघा 3 प्रकार आहेत. एकाची मती म्हणजे कशी? शेणासारखी. एकाची मती गौरी सारखी. आणि एकाची बुद्धी कापरासारखी, कर्पूरवत. बरोबर आहे. आता एखादी शेणासारखी मती, शेणाला किती जरी फुंकर मारलं ते फुंकर घालणार मेलं तरी शेण भेटत. शाळेत एखादा असते, एखादं शिक्षक पाक शेवट जरी झाला तरी ह्याची काय सुरुवात होत? शेणासारखी मती म्हणायची. महाराज दुसरा प्रकार सांगतात गौरी सारखी. पहिल्यापेक्षा जरा ही आवृत्ती बरी. फुंकर घालून, फुंकर घालून, फुंकर घालून, फुंकर घालून गावात तरी एखादी पिटते. तसं शाळेत काय काय असते ते शिक्षक सांगून 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 थोडाफार फरक पडतो. ती जरा पुढच्या वर्गात गौरी सारखी. आणि तिसरा प्रकार सांगतात कापरासारखी. कापराला आगणी लावल्यानंतर कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईची समाप्ती झाली. काय क्षणात
ठिणगी टाकली की कापून पेटलाच. हे झाले बुद्धीचे 3 प्रकार. अजून एक महाराज दृष्टांत देतात. श्रीकृष्ण उक्तीस आग्रा अगस्तीस दुसरा. बघा, श्रीकृष्ण उक्तीस आग्रा. श्रीकृष्णाचं बोलणं हे समुद्रासारखं आहे आणि अर्जुनाचं ऐकणं हे अगस्ती सारखं आहे. श्रीकृष्ण उक्तीस आग्रा अगस्तीस दुसरा. आता अर्जुनाच्या ऐकण्याला अगस्तीची उपमा का दिली? आता हे अगस्ती कोण होते ऋषी? त्यांचं एकच वैशिष्ट्य आपल्याला माहिती काय? एका वंजळीत एका घोटात समुद्र पिऊन टाकणारा बाबा म्हणजे कोण? अगस्ती. पण त्याला तरी तसं काय केलं बरं? बघा, 3 प्रकार. त्यांनी का त्याला उपमा दिली? त्यांनी का एका घोटात प्याला? 3 राक्षस होते. 3 राक्षस, आतापी, वितापी आणि विलवल. आतापी, वितापी, विलवल 3 राक्षस. काय करायचं? आतापीने अन्न व्हायचं, वितापीने पाणी व्हायचं आणि विलवल त्या हॉटेलचा मालक. एकच काम, माणसं मारायची, अन्न आणि पाण्याच्या रूपाने पोटात जायचं आणि लोकांची पोट फोडून बाहेर यायची. आणि मग हॉटेल करायचं चालू अडचणीच्या ठिकाणी. चातुर्मासाने मग विनामूल्य सेवा, फुकट जेवणाऱ्याची लाईन लागायची. आणि मग ठरल्याप्रमाणे आतापीने अन्न व्हायचं, वितापीने पाणी व्हायचं, माणसाच्या पोटात जायचं आणि पोट फाडून बाहेर यायचं. आणि असंच एक दिवस अगस्त्य ऋषी त्या रस्त्याने जात असताना विलवलने हाक मारली, महाराज या जेवायला. आणि मग एवढं आदराने हाक मारते म्हणल्यानंतर अगस्त्य महाराज तिथं जेवणासाठी गेले. भोजन केलं, थोड्या वेळ बसले आणि तो विलवल हाक मारायला लागला, या बाहेर. पुढचं गिऱ्हाईक आलं आणि मग अगस्त्यांना वाटलं, अरे एवढं ताजं अन्न आपण खाल्लंय, पोटामध्ये जरा गडबड सुरू झाली, काय भानगड आहे. मग अगस्त्यांनी काय केलं? आपले डोळे मिटले, ध्यान लावलं आणि गोष्ट लक्षात आली की बाबा हे आतापी वितापी 2 राक्षस अन्न पाणी बनून आपल्या पोटामध्ये गेलेले आहेत. त्यांनी ध्यान लावलं, मंत्र म्हणलं, कमंडलूचं पाणी घेतलं, पोटावरून फिरवलं, दोन्ही जाळून भस्म करून टाकले आतल्या आतच. आणि हे विलवल बाहेर हाका मारते, या बाहेर. पुढचं गिऱ्हाईक आले, थांब म्हणले, तुला मी बघतो म्हणले, तुला मी सोडत नाही. आणि मग त्या विलवलच्या लक्षात आले, हे बाबा जरा पुराणाला पेटले, आपल्या मागेच लागले. ते पळायला लागले पुढं, आपलं जीव वाचून. विलवल अगस्ती मागे, हे पुढं ते माग, असं करत राहता. म्हणजे हे पुराणाला पेटले, आपल्याला मारल्याशिवाय हे सोडणार नाही. पुढं पाणी समुद्र होता. विलवलने विचार केला, टाकली उडी समुद्रात आणि पाण्याचं रूप धारण केलं. मग आता काय करायचं? अगस्तीने पाहिलं इकडं तिकडं आणि एका घोटात तो समुद्र पिऊन टाकला. मंत्र म्हटला, कमंडलूचं पाणी प्राशन केलं, पोटावर फिरवलं, जाग्यावर जाळून भस्म करून टाकला. श्रीकृष्ण उक्तीस आग्रा अगस्तीस दुसरा. म्हणून श्रीकृष्णाचं बोलणं हे समुद्रासारखं आहे, अर्जुनाचं ऐकणं हे अगस्तीसारखं आहे. म्हणून अर्जुनाला शुद्धमती किंवा दुसरा एक शब्द कर्पूर्वत, अर्जुनाला कर्पूर्वत असं सुद्धा म्हटलं जातं. विठ्ठला सुमनो शुद्धमती अनिंदक, कोणाची निंदा न करणारा अधिकारी सांगितला. कोणाचीही निंदा केली नाही पाहिजे. निंदकाचे घर असावे जवळ, आपण तर निंदकाचे घर असावे शेजारी जवळी, पण निंदक करणारा अधिकारी सांगितलेला नाही. तो आपल्या शेजारी असावा, पण आपण निंदा करायची नाही. आणि अनन्यगती, सुमनो शुद्धमती अनिंदक अनन्यगती हे अधिकारी कोणाला सांगितले? ज्ञानेश्वरीसाठी सांगितले. आणि मग ज्ञानोबरायांच्या लक्षात आलं की बाबा रे, हा ज्ञानेश्वरी ग्रंथ असेल, चांगले 65 असेल, हे सर्वसामान्यांना न पेलवणारे ग्रंथ आहेत, त्यांना हे झेपणारे ग्रंथ नाहीत. तुकोबारायांचा गाथा असेल, तोही सामान्य माणसाला झेपणारा नाही. म्हणून माझ्या ज्ञानोबरायांनी हरिपाठ हा ग्रंथ लिहिला 27 अभंगाचा. विठ्ठल
याच शब्दावरती आता प्रेस करावा. काय म्हणतो आपण? देवाचे द्वारी उभा क्षण भरी. देवाचे द्वारे. आता मला सांगा, दार देवळाला आहे का देवाला आहे? सांगा बरं. जाऊ द्या, ती विद्या सोडून सगळ्यांना आता एक एक लक्ष द्या. मला सांगा, देव कोणाला आवडतो? हात वर करा बरं. खाली बसलेले ते हात वर करा. मागे तिकडे देव कोणाला आवडतो? सगळ्यांनी हात वर करा. अरे वा, खूप छान, भारी वाटत. आता आपल्या गावात आखंड हरण्याचं कुणाला वाटतं की देव आपल्या घरी यावा? देव आपल्या घरी यावा? हात वर करा. कोणाला वाटतं? वा. आता मला सांगा, कोणाला वाटतं आपण लवकर देवाच्या घरी जावं? हात वर करा. हे हात वर करण्याचा फोटो काढून घ्या. ही संसारावर ऐकलेली माणसं बघा. विठ्ठल देवाला का देवळाला? कशाला दारी? मग का ज्ञानोबाने नाही देवळाचे दारी? देवांत गेले देवाचे द्वार. ज्ञानोबा सांगतात, देवळाचे द्वारी बडवे उभे जन्म भरे. एक काय 4 मुक्त्या तर सोडा, एक मुक्ती मिळायची नाही, म्हणून देवाने लिहिलं देवाचे द्वारे. पण आता त्याच्या पुढे चला. देवाचं द्वार म्हणजे काय? देवाचं द्वार कशाला म्हणायचं? देवाचं द्वार तर बघा, देवाचं द्वार म्हणजे तिथं सेवा हा दारवंटा. जे ज्ञानाचा गुरुठा तेच सेवा हा दारवंटा. तो स्वाधीन करी सुभटा ओळखोनी. काय सांगितलं? देवाच्या दाराचं नाव काय आहे? सेवा. तेच सेवा हा दारवंटा. मग सेवा या शब्दापासूनच शब्द बनत गेले. सेवा हा शब्द बनला भज धातूपासून, आणि भज धातूपासूनच भजन भक्ती हे शब्द बनत गेले. म्हणून सेवा या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? भजन भक्ती. किंवा सेवा या शब्दाचा एकच अर्थ लक्षात ठेवा, भक्ती. विठ्ठल एक शब्द झाला. दुसरा शब्द देवाचे द्वारी उभा. आता उभा हा बसल्याच्या विरोधात घ्यायचा नाही. उभा हा शब्द बसल्याच्या विरोधात घ्यायचा नाही. मराठी भाषा पाटील महाराज लय अवघड. मराठी भाषा इंग्लिश पेक्षा लय अवघड. का? इंग्लिश मध्ये किंग म्हणजे राजा, एक शब्द पाठ केला तरी जमतोय. पण मराठीमध्ये नृप म्हणजे राजा, नृपती म्हणजे राजा, भूप म्हणजे राजा, भूपती म्हणजे राजा, भूपाल म्हणजे राजा, भूपती म्हणजे राजा, पार्थिव म्हणजे राजा, महिपाल म्हणजे राजा. मग आमचा राजा पर्याय हुडकण्यातच गोंधळ करतो. आमचा राजा मराठीत नापास होतो, इंग्लिश मध्ये पास होतो. तिथं किंग म्हणजे राजा म्हणलं की चालतंय. म्हणून मराठी भाषा इंग्लिश पेक्षा काय आहे? अवघड आहे. मराठी भाषा ही धनवान भाषा आहे. मराठी भाषा ऐश्वर्य संपन्न भाषा आहे का? मला सांगा, इंग्लिश मध्ये किती स्वर आहेत? 5च. इंग्लिश मध्ये ए ई आय ओ यू. मराठीमध्ये 16 स्वर आहेत. किती? 16 स्वर. म्हणून मराठी भाषा ही ऐश्वर्य संपन्न भाषा आहे. अजून मी तुम्हाला सांगतो, मराठी भाषा ही श्रीमंत आणि जगामध्ये ठराविक ठिकाणीच असलेली भाषा आहे. जगातील सगळ्यात श्रीमंत भाषा कुठली आहे? मराठी. आता तुम्ही म्हणता इंग्लिश, बरोबर आहे. आणि का म्हणू नाही? कुठल्याही जरी जगात गेलं, कुठली चालते? इंग्लिश चालते. मराठी फक्त महाराष्ट्रातच चालतंय. त्यातच उत्तर आहे. गरिबीचं दर्शन जगातल्या कुठल्याही विमानतळात आला, सगळीकडे गरिबी दिसून येते. पण तुम्हाला श्रीमंतीचं दर्शन करायचं असेल
तर ह्या महाराष्ट्रातच यावं लागतं. म्हणून मराठी ही जगातली सर्वात श्रीमंत भाषा आहे. विठ्ठल मराठीच्या आविर्भावातच सगळे अर्थ चेंज होतात. मराठीच्या आविर्भावातच बघा, आपण मराठी जशी बोलू तसा त्याचा अर्थ बदलत जातो. आता असं असं हा शब्द तुम्हाला माहितीये का मावशी? माहितीये का असं? असं शब्द माहितीये तुम्हाला? असं ऐकलं असेल ना? असं म्हणजे कसं? जसं तोंड करेल तसं. आता गावात तुम्हाला आज पहिल्यांदाच एवढा माहित चालू आहे. घरी गेले की बाया म्हणते गावात येत नव्हते, आग्रा बडबड चालू होती गावात. ते मावशी अहो सप्ताह चालू झालाय ना असं पटलं. आवडे कोणाचं कीर्तन होते? अहो म्हणजे त्या कदम महाराजाचं असं चकित झाले. असं म्हणजे कसं? जसं तोंड करत तसं. म्हणून उभा उभा या शब्दाचा अर्थ इथं काय घ्यायचा आपण? तत्पर. एकच शब्द लक्षात ठेवायचा, ज्याच फाटच पडणार नाही. उभा म्हणजे काय? तत्पर. आता मग तुम्ही असं म्हणताल निवडणुकीच्या काळात ग्रामपंचायत उमेदवार उभा. उमेदवार कसा? उभा. तर ग्रामपंचायत आमदारकी खासदारकी जर बघितलं त्या स्टेजवर चांगले 15-20 जण बसलेले असतात, लाईनशीर बसलेले असतात. आणि मग सभा सुरू व्हायची असते अगोदर एक अशिक्षित आजोबा आपल्या माणसात बसले तर पोरला विचार का रे हे 20 जण बसले त्यातला नेमका उभा कोण? आता काय करायचं? आता चुकलाय का प्रश्न? 25 जण बसले त्यातला उभा कोण आहे? मग आता जो उभा आहे तो काय बसत नसतो का? मग बसला पण त्याला उभा आहे म्हणत नसतात का? मग त्या आजोबाला ते पोरग म्हणतो आजोबा हे बघा ते इकडचं बसले ना पांढऱ्या कपड्यावालं, त्याच्या बाजूच पांढरा फेटा घातलेलं, त्याच्या बाजूच काळं जॅकेट घातलेलं, त्याच्या पलीकडचं ते दाढी मिशे काढलेलं आणि त्याच्या शेजारचं पांढरा निरो बिरो कळत घातलाय का ती बसलाय का? ती उभा आहे. काय? त्याच्या शेजारी जी बसलाय ती उभा आहे. म्हणजे इथं उभा या शब्दाचा अर्थ बसल्याच्या विरोधात घ्यायचा नाही. काय घ्यायचा? तत्पर घ्यायचा. मग तोच उमेदवार उठतो थोड्या वेळाने आणि भाषण सुरू करतो. इथे जमलेल्या माझ्या तमाम नागरिकांनो, मायबाप जनते हो, तुम्ही येत्या निवडणुकीमध्ये तुमचे अमूल्य मत मला द्या. मी तुमची पुढची 5 वर्ष सेवा करायला तत्पर आहे. तुमची सेवा करायला उभा आहे. म्हणून उभा या शब्दाचा अर्थ तत्पर. विठाला दोन शब्द देवाचे द्वारे अर्थ काय? भक्ती. उभा तत्पर. आता तिसरा शब्द क्षणभरी. मग आता बघा बरं जुळतंय का? देवाचे द्वारे क्षणभर उभा नाही की मेळ बसत. हा भक्ती तत्पर आणि क्षणभर. मग ज्ञानोबरायांना क्षणभरच जर म्हणायचं असतं तर हरिपाठाच्या शेवटच्या अभंगात त्यांनी तसं म्हणलं नसतं. सर्व सुख गोडे साहे सर्व सुख घोडी साही शास्त्र निवडी रिकामा अर्ध घडी राहू नको. आता शेवटच्याला म्हणतात अर्ध घडी सुद्धा राहू नको.
शेवटच्याला म्हणतात. सुरुवातीला काय म्हणतात? देवाचे द्वारे उभा क्षणभरी. मग कुठलं बरोबर आणि कुठलं चूक? दोन्ही काय आहे? बरोबर आहे. क्षणभर म्हणायचं ते प्रवृत्तीसाठी, म्हणायचंय क्षणभर आणि राबवायचंय जन्मभर. म्हणायचंय क्षणभर, राबवायचंय जन्मभर. बघा सोपं उदाहरण आहे. आता तुमच्या गावात सप्ताह चालू झालाय. उद्या सकाळ सकाळ दिसलं की तात्या म्हणतील सगळ्यांना, ओ पाटील सप्ताह सुरू झाला बरं का गावातला. रोज संध्याकाळी कीर्तन आहे, जेवल्यावर या जरा 9 ते 11 7 दिवस. 7 दिवस इथं मारायला वेळ नाही आम्हाला. ह्यांचं काय सुरू झाले सप्ताह? 7 दिवस. अहो 7 दिवस जाऊ द्या. गाण्याच्या कीर्तनाला तरी या. 2 तास बसायचं, तासभर तरी या. अहो शेवट अर्धा तास तरी या. गाण्याचा प्रसाद खाया तरी या. गरडीभर तरी या. म्हणायचंय क्षणभर, राबवायचंय जन्मभर. आता बघा आषाढी वारी झाली. आषाढी वारी झाली आपण सहज म्हणतो, अहो चला एकदा वारीला. पाटील महाराज चला. काय आनंद आहे माझ्या ज्ञानोबा तुकोबाच्या वारीमध्ये. काय आनंद आहे. तो आनंद घ्या जीवनात एकदा तरी. एकदा चला, एकदा चला. आणि बघा जो माणूस एकदा वारीला जातो, पुढच्या वर्षी त्याला येसनीने जरी बांधून आवडलं, ती यसं तोडून वारीला गेल्याशिवाय राहणार नाही. परमोच्च आनंदाची प्राप्ती कुठे होते? वारी सोहळ्यामध्ये होते. म्हणून म्हणायचंय एकदा चला, परत त्याला सांगावं लागत नाही. वारी आहे कोणाला हारे, वारी आहे कोणाला हारे. म्हणायचंय क्षणभर पण राबवायचंय जन्मभर. जुन्या काळी आजीचा बटवा सगळ्याला माहिती. आजीचा बटवा ना तो आजारी पडावा आणि मग त्याला गोळ्या चारायचं काम कोणाकडे? स्पेशली आजीकडे. मग त्या आजीने म्हणायचं, ए राजा चल इकडे इकडे इकडे. पहिल्या दिवशी राजा पळतच येतो. मग त्याला त्या आजी गोळी काढते, गोळी देते. आणि ती गोळी खाली की राजाला कशी लागते? कडू लागते. मग राजा लढत जातो. मग दुसऱ्या दिवशी परत आजी म्हणते, ए राजा चल इकडे. नको म्हातारे, मला माहित आहे गोळी चारायची, गोळी कडू चालायची. आजी म्हणते अवघड झालं. तर नातवाने जर गोळी नाही खाली तर ती बरा होईल का? नाही. मग आजी काय करते? हळूच आवळे एवढा गोळ बाहेर काढते. राजा हे बघ गुळ. आवळे एवढा गुळाचा खडा. हे गुळ केवढा आहे? आवळे एवढा. ही गोळी केवढी? चिचुका एवढी. मग राजा काय करतो? त्या गुळाकडे बघून ती गोळी खातो. म्हणून म्हणायचंय क्षणभर, राबवायचंय जन्मभर. विठाला आता जोडा तिन्ही शब्द. देवाचे द्वारे अर्थ भक्ती, उभा तत्पर, क्षणभर म्हणजेच जन्मभर. बघा जो पंढरीश पांडुरंग परमात्म्याची भक्ती करण्यास जन्मभर तत्पर आहे, त्याला काय फायदा होईल? अभंगाचं पहिलं देवाची
क्षण भरी फायदा काय तिने मुक्तीचारी साधिल्या 4 प्रकारच्या मुक्ती सांगितल्या सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता सलोकता म्हणजे त्या लोकांच्या देवाच्या लोकाला जाणं स्वरूपता देवाचं रूप आपल्यासारखं होणं किंवा आपण देवासारखं होणं स्वरूपता समीपता देवाच्या जवळ जाणं आणि सायुज्यता म्हणजे मोक्ष प्राप्त होणं किंवा देवच होणं आता ह्या 4ही मुक्त्या हरिपाठामध्ये व्यवस्थित त्यांनी विस्तृतपणे सांगितलेल्या आहेत सलोकता त्या देवाच्या लोकाला जाणं ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी केले म्हणजेच देवाच्या लोकाला जाणं म्हणजे एखादा मुस्लिम समाजाचा असेल तर त्याला काय लावलं जातं पैगंबरवासी एखादा बौद्ध धर्माचा असेल तर त्याला काय लावलं जातं बौद्धवासी एखादा विष्णूचा साधक असेल तर त्याला काय लावलं जातं वैकुंठवासी आणि एखादा भगवान शंकराचा साधक असेल तर त्याला काय लावलं जातं कैलासवासी म्हणजे त्या देवाच्या लोकाला जाणं सलोकता समीपता देवाच्या जवळ जाणं देवाच्या जवळ जाणं नित्य म्हणावी लक्ष्मी वल्लभ स्वरूपता देवाचं रूपच प्राप्त होणं देवासारखंच होणं मातृपितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर लाजले गे माये आता म्हणूनच काढतो लय लांब होतो ते पण प्रमाण आहे चला लाजले गे माये आता कोणावर जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज म्हणजे काय होणं स्वरूप देवाचं रूपच प्राप्त होणं आणि 4थी मुक्ती सांगितली ती म्हणजे सायुज्यता मोक्ष प्राप्त होणं हरे हरे हरी मंत्र हा म्हणती जे वाचा सया मोक्ष जो देवाच्या दारामध्ये देवाची भक्ती करण्यासाठी आयुष्यभर जन्मभर तत्पर आहे त्याला या 4 मुक्ती त्या ठिकाणी मिळतील ठीक आहे महाराज हे आमच्या लक्षात आलं पण त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल देवाचं द्वार सेवा सेवा हा दारवंटा उभा तत्पर क्षणभर जन्मभर मग म्हणजे सेवा अरे सांगितलं ना देवाचं दाराचं नाव सेवा पण सेवा नक्की सेवा कोणती सेवा कोणती महाराज म्हणतात सेवा सेवा ते आवडे उच्चारावे उच्चारावे नाम भेदा भेद काम निवारोणी सेवा म्हणजेच काय देवाचं नामस्मरण पण महाराज अहो त्या देवाला एक नाव आहे का 1000 नाव लाखो नाव आम्ही कोणतं नामस्मरण करावं त्याच्यामुळे आम्हाला पुण्य होईल हे महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात हरी मोठे म्हणा हरी मोठे म्हणा हरी मोठे
हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी बघा देवाचे द्वारे उभा क्षण भरी तिने मुक्तीचारी साधेल्या हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी हे थोडा म्हणालो आता सगळ्यांनी काय करा हाताने टाळी आणि मुखाने देवाचं नामस्मरण करा।